ओम शांती। आज श्रीकृष्ण जन्मोत्सव। श्रीकृष्णाचा जन्मच हा उत्सव आहे। श्रीकृष्णाचं आवडतं वाद्य म्हणजे बासुरी। बासुरी बनवण्यासाठी लागणारं बांबू जे आहे त्यासाठी तिथी पाहूनच बांबू तोडला जातो। कारण बांबू तोडणाऱ्यांचं म्हणणं आहे की पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी या दिवशी जर बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते। त्याचा अर्थ असा आहे की या दिवसांमध्ये पंचमी, सप्तमी, अष्टमी या दिवसांमध्ये शेवटी मी येतं आणि मीपणा हे अहंकाराला दर्शवणारा आहे। आयुष्यामध्ये सुद्धा जिथं मीपणा आला म्हणजेच अहंकार आलेला आहे, अहंकाराने जीवनाला नक्कीच कीड लागते, अर्थात विनाशाकडे आयुष्य जात राहतं। एकदा श्रीकृष्णाच्या सगळ्या गोप्या मिळून बासुरीला विचारतात की बासुरी, तू अशी कोणती जादू या श्रीकृष्णावर केलेली आहेस की जो नेहमी तुला ओठांशी धरून ठेवतो? आम्ही तर रोज त्याची एवढी स्तुती करतो, मात्र तो आमच्याकडे फिरकतही नाही, त्याचं कारण काय? त्यावेळेस बासुरी हसली आणि म्हणाली, मी साधी, सरळ आणि पोकळ आहे। माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार किंवा गाठ नाही। गाठ म्हणजेच कुठल्या प्रकारची बदला घेण्याची भावना नाही, कुठल्या गोष्टीचा अहंकार नाही। माझ्या अंगावर जे 6 छिद्र आहेत, या 6 छिद्रांमधून काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या अशा सगळ्या विकारांना मी मिटवून टाकलेला आहे। या छिद्रातून हे सगळे विकार गळून पडलेला आहे। मी विकाररहित, अहंकाररहित किंवा बदला घेण्याच्या भावनेपासून मुक्त आहे आणि अशी सरळ, मोकळी आणि पोकळ असल्यामुळे श्रीहरीला माझं स्वरूप आवडतं। सर्व सख्या गोपिका निरुत्तर झाल्या आणि पुन्हा बासुरी पुढे होऊन म्हणाली, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये या विकाररहित बनताल किंवा अहंकाररहित जीवन घडवताल तर आपोआपच तुमच्या आसपास श्रीहरीचा वास होईल। स्वतः श्रीहरी तुमच्या अंगसंग राहण्यासाठी उपस्थित राहील। म्हणजेच श्रीहरीला अहंकाररहित शरीर आवडेल। श्रीहरीला प्रेमपूर्ण, माधुर्यपूर्ण जीवन आवडेल। कारण म्हटलं जातं, जिथं अहंकाराचा विनाश तिथे सर्व सुखांचा वास। श्रीहरीला, ईश्वराला म्हणजेच श्रीकृष्णाला किंवा परमात्म्याला अशा जीवनाची, अशा व्यक्तिमत्वाची आवश्यकता किंवा आवड आहे की ज्याच्यामध्ये प्रेम आहे, सरळपणा आहे, माधुर्य रस भरलेला आहे। कारण बासुरीची अशी विशेषता आहे की तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गाठ नाही, तर दुसरी गोष्ट, ती जेव्हा वाजवेल कोणी तरच ती वाजेल। ह्याचा भावार्थ असा की जेव्हा गरज आहे तेव्हाच तुम्ही तुमच्या वाणीचा प्रयोग करा, नको तिथे वाणीला प्रयोग करू नका। तिसरी त्याची विशेषता अशी आहे की जेव्हाही श्रीहरी या बासुरीला आपल्या ओठांशी धरतो तर त्यावेळेस या बासुरीमधून मधुर संगीत, मधुर रागच प्रस्तुत होत असते। याचा भावार्थ असा की जेव्हाही तुम्ही तुमचं बोलण्यासाठी मुख खोलताल तर त्या मुखातून इतके मधुर वचनच काढा की जे श्रीहरीला सुद्धा त्याचे कान आतुर होतील तुमच्या शब्दांना ऐकण्यासाठी। म्हणजेच वाणीचा प्रयोग माधुर्यपूर्ण करा। जेव्हा आवश्यक आहे तिथेच बोला, तेव्हाच आपल्या वाणीचा प्रयोग करा आणि आपल्या हृदयामध्ये, जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे कोणाबद्दल वाईट भावना, कटुता किंवा बदला घेण्याची भावना ठेवू नका। म्हणजेच कोणत्याही प्रकारचं गाठ ठेवू नका। तेव्हा आपोआपच तुमचं जीवन सुद्धा साधं, सरळ आणि एकदम पोकळ, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे नकारात्मक भावना नाहीत, असं जीवन घडेल बासुरीसारखं। आणि जी बासुरी
नेहमीच श्रीकृष्ण स्वतःच्या अंगसंग बाळगतो, हृदयाशी कवटाळतो, होटांशी लावून असतो, अशी बासुरी बनायचं आहे. म्हणजेच ईश्वराचं सानिध्य मिळवायचंय, त्याच्या हृदयात वास करायचा आहे. त्याच्या होटांवर सुद्धा आपलं नामस्मरण असलं पाहिजे असं वाटत असेल तर स्वतःचं जीवन सुद्धा असं बासुरीसारखं घडवूया. ओम शांती.